नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण केली आहे चटणी एक उपयोग अनेक या सदरात मोडणारी, शरीरातील लोह, खनिज आणि हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढणारी कारळ्याची चटणी। चला तर मग वेळ न घालवता ती चटणी आपण कशी केली, त्यासाठी काय काय साहित्य वापरलं ते बघूया। ही एक मोठी वाटी कारळे घेतलेले आहेत आणि हा पोहे खायचा चमचा आहे, त्या चमच्याचं हे सगळं प्रमाण आहे। हे 2 चमचे जिरे, 2 चमचे धने, 3 चमचे साखर, हे 2 चमचे किसलेलं सुकं खोबरं, 2 चमचे बडीशेप, 2 चमचे तीळ, चवीनुसार मीठ। ह्यामध्ये मी मोठ्या मिठाचा वापर करणार आहे। कारळे भाजल्यानंतर हे मीठ आपण गरम करून घ्यायचं आहे आणि आवडीप्रमाणे, म्हणजे साधारण हे 1.5 चमचा तिखट आणि कलरवाली दोन्ही पण असल्यामुळं ही 1.5 चमचा मी मिरची पावडर घेतलेली आहे, थोडीशी हळद आणि हा पाव चमचा हिंग पावडर घेतलेली आहे। आणि ही चटणी तयार केल्यानंतर शेवटी त्यामध्ये एक सिक्रेट पावडर मिसळणार आहे। तरी माझी ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा। चला तर मग पहिल्यांदा आपण आता हे सगळे जिन्नस भाजून घेऊया। बघा आता कढई आपली गरम झालेली आहे। पहिल्यांदा हे आपण कारळे भाजून घेऊया। कारळे चांगले आपण हे चटचट उडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम ही मी मीडियम ठेवून घेतलेली आहे। मीडियम फ्लेम पहिल्यांदा आपण हे कारळे भाजूया। बघा आता 2 मिनटं चांगलं भाजल्यानंतर हे कारळे आपले कसे चटचट भाजायला लागलेले आहेत आणि कारळ्याचा कलर पण बदललेला आहे। ह्या कारळ्यांचा भाजल्यानंतर खमंग वास सुटतो। हे आता मी काढून घेते। कारळे आता मी असे हे सुपात काढून घेतलेले आहेत, म्हणजे ह्या सुपाला घाम सुटत नाहीये। ताटात काढले तर ताटाला घाम सुटतो, म्हणून हे असे सुपात काढून घ्या किंवा पेपरवर ओता। हे आपण पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत। आता हे मीठ आपण गरम करून घेऊया, म्हणजे कारळे आपले पटकन बारीक होतात। आणि हे गरम केलेले मीठ पण मी त्या कारळ्यावरच टाकून घेणार आहे। बघा मीठ चांगलं कळकळीत झालेलं आहे, म्हणजे हे चांगलं भाजून झाले। हे आता मी काढून घेते। आता ह्यामध्ये हे एक एक करून सगळे मसाले मी भाजून घेणार आहे। जिरे, धने आणि बडीशेप आपण ही एकत्र भाजली तरी चालते। बघा आता हा मसाला आपला चांगला भाजून झालाय, हा पण मी काढून घेते। आता हे तीळ आपण भाजून घेऊया। तीळ आणि खोबरं त्या मसाल्यामध्ये न मिसळता हे असंच आपण बाजूला ठेवून द्यायचं आहे। तीळ आणि खोबऱ्याच्या तेलकटपणामुळे तो मसाला आपला चांगला बारीक होत नाहीये, म्हणून हे दोन्ही पण आपण बाजूबाजूला ठेवून घ्यायचं आहे। बघा तीळ पण छान असे भाजून झालेत। हे आता काढून त्यामध्ये मी खोबरं परतून घेते। बघा आता हे खोबरं पण आपलं कसं छान खमंग भाजून झालेलं आहे। हे आता मी काढून घेते आणि हे सगळे मसाले कारळे पूर्ण थंड करून घेऊन आपण ही चटणी कशी करायची ते बघूया। बघा आता हे आपले कारळे आणि हा मसाला सगळा पूर्ण थंड झालेला आहे। ते आता एक एक करून आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। पहिल्यांदा आपण आता हे कारळे बारीक करून घेऊया। बघा कारळे आपले छान वाटून झालेले आहेत। ह्या चटणीला काही चाळायची पण गरज नाही लागलेली। आता उरलेला मसाला पण मी बारीक करून घेते। बघा असे आपल्या चटणीचे सगळे जिन्नस बारीक करून झालेले आहेत। हे कारळे, हे धने, जिरे आणि बडीशेप, तीळ, खोबरं आणि ही साखर। त्यामध्ये आता टाकूया मिरची पावडर, हळद आणि हिंग। हे चांगलं मिक्स करत असताना त्यामध्ये आता ही सिक्रेट पावडर आपण टाकणार आहे, ती म्हणजे हे 2 चमचे सुंठ पावडर। सुंठ पावडरीमुळं ह्या चटणीला चव छान येते। आता ही चांगली आपण मिक्स करून घेऊया। बघा आता ही चटणी आपली चांगली मिक्स करून झालेली आहे। ती आता आपण सर्व करूया।
बघा मैत्रिणींनो, अशी ही आपली कारळ्याची चटणी तयार झाली आहे. शरीरातील लोह, खनिज, हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढणारी, लसूण विरहित अशी ही चटणी आपली तयार झाली आहे. ही चटणी तुम्ही पारंपरिक पद्धतीनं केल्या जाणाऱ्या बाकरवडीमध्ये वापरू शकता. ह्या चटणीचा उपयोग तुम्ही गवारीची सुकी भाजी, दोडक्याच्या भाजीमध्ये सुद्धा करू शकता. मुलांना तूप चटणी चपातीला लावून द्या किंवा भाकरीला लावून द्या तरी चालते. चटणी एक उपयोग अनेक या सदरात मोडणारी अशी ही कारळ्याची चटणी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. ही रेसिपी तुम्ही मैत्रिणींमध्ये शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. माझ्या रेसिपीला लाईक करा. पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत अशाच पौष्टिक आणि घरगुती रेसिपी घेऊन. घरचं खा, निरोगी राहा. धन्यवाद.